नमस्कार. आज आपण बघणार आहोत घरच्या घरी अगदी हॉटेलसारखी सुगंधित आणि चविष्ट 1 किलो मटणाची दम बिर्याणी अगदी स्टेप बाय स्टेप पद्धतीने कशी करायची आहे हे आपण आज पाहणार आहोत. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 1 किलो मटण घेतलेलं आहे आणि मटणाला छान 2 वेळेस स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मीठ टाकून. त्यानंतर यामध्ये अर्धा लिटर दही टाकून घेतलेलं आहे. याला आपल्याला मॅरिनेट करायला साधारणतः 1 घंट्यासाठी ठेवून द्यायचं आहे. याला व्यवस्थित आपण दह्यामध्ये मॅरिनेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथे तुम्हाला काही खडे मसाले सांगणार आहेत. खड्या मसाल्यामध्ये तेजपान, दालचिनी, मोठी विलायची, छोटी विलायची, 6 जिरे, जायपत्री, मिरे, लवंग आणि काजू. 5 मोठी कांदे बारीक आकारात कापून घेतलेली आहे. लसण, अद्रक, मिरच्या, पुदिना, कोथिंबीर ही सर्व साहित्य घेतली आणि त्यानंतर आपण मॅरिनेट केलेलं जे मटण आहे त्याला व्यवस्थित मिक्स करून यामध्ये लसण, अद्रक ही पेस्ट टाकून घ्यायची आहे. कोथिंबीर आणि पुदिना आणि ज्या काही कापून घेतलेल्या मिरच्या आहेत इथे आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत. तुम्हाला तिखटाचं प्रमाण कमी जास्तही करता येते. हे सर्व साहित्य टाकल्याच्या नंतर आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी दालचिनी थोडीशी कुटून घेत आहे आणि जे काही मी तुम्हाला खडे मसाले सांगितले होते ते सर्व यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि तेही छान आपल्याला व्यवस्थित मिक्स करायला ठेवायचे आहे. साधारणतः 1 घंटा हे ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर तेल गरम करायला ठेवलेले आहे. तेलामध्ये काजू फ्राय करून घेतलेले आहेत. त्यानंतर कांदा बारीक आकारात कापलेला आहे तोही छान फ्राय करून घ्यायचा आहे. इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे 1 किलो. तर स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि याला 10 ते 15 मिनटं भिजवायला ठेवायचं आहे. इथे आपले छान गोल्डन ब्राऊन भाजलेली आहेत कांदे, ती आपण काढून घेणार आहोत. त्यानंतर इथे मी तांदूळ शिजवण्यासाठी एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. त्यामध्ये 6 जिरे, मीठ, लवंग, मिरे हे सर्व टाकून जी आपण भिजवलेली 20 मिनिटे तांदूळ आहे ती यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि या तांदळाला साधारणतः 70% याला शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर जी आपण मॅरिनेट केलेलं मटण आहे त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे, कांदा आणि थोडे काजू. तर हे सर्व टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक मोठा लिंबू ह्यामध्ये पिळून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला ह्याला मिक्स करायला ठेवायचं आहे. आता इथे बघू शकता तुम्ही आपला तांदूळ छान 70% शिजलेला आहे. त्याचे छान असे 2 तुकडे झाले पाहिजे आणि मग त्यानंतर हे सर्व आपल्याला काढून घ्यायचं आहे एका चाळणीमध्ये. एका मोठ्या पातेल्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. मॅरिनेट केलेल्या मसाल्यामध्ये आपल्याला लाल मिरची आणि बिर्याणी मसाला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर मटण लवकर शिजत नाही म्हणून इथे मी पातेल्यामध्ये मटण शिजवायला ठेवलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला जे आपण तांदूळ उकडून घेतलेलं पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे. कारण की याला चव येते आणि आपलं मटण व्यवस्थित शिजते. याला साधारणतः 20 ते 25 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही मस्त आपलं मटण शिजलेलं आहे. त्यानंतर आपल्याला हे सर्व मटण काढून घ्यायचं आहे आणि परत एकदा त्यामध्ये तेल टाकून आणि शिजवलेलं मटण टाकून घ्यायचं आहे आणि त्यावरती राईस टाकून घ्यायचा आहे. राईसला व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे आणि आपल्याला स्टेप बाय स्टेप इथं सर्व मटण आणि राईस टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला कोथिंबीर, चिरलेला भाजलेला कांदा, पुदिना हे सर्व टाकून घ्यायचं आहे आणि ही सेकंड लेयर आहे. सेकंड लेअरवरही सेम असंच प्रोसिजर करायची आहे. सर्व स्टेप झाल्याच्या नंतर याला आपण व्यवस्थित होल करून घ्यायचे आहे आणि यामध्ये आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं मटण खाली बुडायला लागणार नाही म्हणून. आणि इथे तांदळाचं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला पातेल्यावर झाकण लावून याला पिठाने व्यवस्थित सील करून घ्यायचं आहे जेणेकरून यातली वाफ बाहेर जाणार नाही म्हणून. आणि याला ठेवताना खाली तावा ठेवलेला आहे. त्यानंतर बिर्याणीला साधारणतः 30 मिनिटे ठेवायचं आहे. इथे मस्त स्वादिष्ट दम बिर्याणी झालेली आहे. ही दम बिर्याणी तुम्ही रायता, सॅलेड, सोलकढीसोबत मस्त एन्जॉय करू शकता. तर कशी वाटली रेसिपी मला आवर्जून सांगा. तर चला मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी.